नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो आणि पालक बंधू भगिनींनो, या ठिकाणी आज आपण सगळ्यात महत्त्वाची अपडेट बघणार आहोत. ते म्हणजे HSC आणि SSC या परीक्षांचा 10वी बोर्डाचा आणि 12वी बोर्डाच्या निकालाची तारीख समोर आलेली आहे. तर या ठिकाणी आपण बघत आहोत की 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांच्या ज्या परीक्षा झाल्या त्या परीक्षा झाल्यानंतर निकालाची जी तारीख आहे त्याबाबत सगळ्यांनाच एक उत्सुकता आहे आणि त्या संदर्भातलाच हा व्हिडिओ आहे. त्या अगोदर जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती ग्रामरशी रिलेटेड आणि इंग्लिश सब्जेक्टशी रिलेटेड बरेच व्हिडिओ आहे, तुम्ही तेही बघू शकता. राज्यातील 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षा संपल्या आहेत. यावर्षी जवळपास परीक्षांमध्ये 36 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेल्या आहेत. आता याच गोष्टीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे, कारण निकाल हा महत्त्वाचा आणि अविभाज्य भाग मानला जातो निकालाकडे. आणि निकालाच्या दृष्टीने पुढील प्रक्रिया ही सर्व अवलंबून असते आणि त्या दृष्टीनं बोर्डानं एक अपडेट या ठिकाणी दिलेला आहे. त्यामध्ये 10वी आणि 12वीचा निकाल जो काही आहे तो कधी लागणार, यावर्षी राज्यामध्ये कॉपीमुक्त अभियान अंतर्गत परीक्षा घेण्यात आल्या होत्या. पेपर चेकिंगचे काम शेवटच्या टप्प्यात आलेले आहे. आता निकालाचे कामसुद्धा लवकरच सुरू होणार अशी प्राथमिक माहिती आपल्याला या ठिकाणी मिळत आहे. 10वी आणि 12वीच्या ज्या परीक्षा झाल्या त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की माध्यमिक असतील किंवा उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून अद्याप अशी फिक्स तारीख समोर आलेली नाही आहे, परंतु निकालाचं जे काही काम आहे ते अगदी अंतिम टप्प्यावरती आलेलं आहे. त्यामुळे 10वी-12वीचा निकाल जो काही गतवर्षीपेक्षा लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये 12वीचा निकाल जाहीर होऊ शकतो, तर 10वीचा निकाल हा 10 दिवसांमध्ये लागू शकतो. म्हणजे त्याच्यानंतर विद्यार्थी आणि पालकांकडून निकालाची उत्सुकतेनं वाट बघितली जात आहे. लवकरच बोर्डाकडून निकालाची अधिकृत जी काही तारीख आहे ती जाहीर होणार आहे. 10वी आणि 12वीचा जो काही निकाल आहे तो या ठिकाणी समोर स्क्रीनवरती दिसत आहे, त्या संकेतस्थळावरती तुम्हाला पाहता येणार आहे. तर तो पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपला रोल नंबर, आईचे नाव टाकले तर या ठिकाणी लगेचच त्यांना या ठिकाणी काय होणार आहे, त्यांचा जो काही निकाल आहे तो दिसून जाणार आहे. 11 फेब्रुवारी ते 11 मार्च 2025 या दरम्यान महाराष्ट्रामध्ये 12वीच्या परीक्षा झाल्या होत्या. त्यामध्ये 15 लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते आणि मे महिन्याच्या सुरुवातीला 12वीचा निकाल लागू शकतो. निकाल ऑनलाईन जाहीर करण्याच्या ज्या काय अंतिम टप्प्यामध्ये आहे या सगळ्या प्रोसेस असं समजतंय. या ठिकाणी आपल्याला आपला जो काही निकाल आहे तो बघण्यासाठी मी मगाशी म्हणाले तसं आपला रोल नंबर आणि आपला जो काही डिटेल्स आहेत ते भरल्यानंतर तुम्हाला लगेचच ऑनलाईन रिझल्ट या ठिकाणी मिळून जाईल. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल. धन्यवाद.